चला स्पार्टन बॉयज आपले सलामीचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. बोर्ड 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 उचला. श्री ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित येलूर प्रीमियर लीग 15वे पर्व आणि या 15व्या पर्वाचा आजचा अंतिम सामना मेगा फायनल. अर्थातच एका बाजूला पाहिलं गेलं तर स्पार्टन बॉयज तर दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज स्पोर्ट्स. लीग स्टेज मध्ये दोन्ही संघ एकही सामना आतापर्यंत हरलेले नाही आहेत. दोन्ही संघ आतापर्यंत पाहिलं तर या स्पर्धेच्या दरम्यान आतापर्यंत अनबीटेबल राहिलेले संघ आहेत आणि दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे टाकलेले आहेत. कोणता संघ पराभूत होणार, कोणता संघ विजयी होणार, येणाऱ्या 12 षटकांमध्येच नक्कीच आपल्याला समजणार आहे. जोडी मैदानात स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आशिष बसरे, नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिल बसरे आणि पृथ्वीराज स्पोर्ट्स संघाकडून वैयक्तिक कोट्यातील पहिलं व मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सूरज जाधव. 6 षटकांचा सामना असणार आहे. 2 ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असणार आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मेगा फायनलचा पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी सज्ज आहेत. गोलंदाज सूरज यांच्या माध्यमातून पहिला चेंडू रिलीज केला जाईल. मेगा फायनलचा सामना. पहिलाच बॉल ऑफ केलाय सरळ बॅटने. मिडऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवरती ऑफ स्ट्राईक झालेले आहेत. एका धावेने स्वतःच व आपल्या संघाचं खातं खोललं गेलेलं आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला साहिल बसरे. साहिल बसरे याच्या प्रत्येक षटकाराला गणेश सुतार यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. या स्लॉट मधला चेंडू पहिल्याच बॉलवरती उडवलाय, लॉफ्ट केला आणि पट्ट्याला सांगितलंय शिवशंभूंचा छावा. या येत 6 धावा. थँक यू.
तर सूरज जाधव याच्या प्रत्येक विकेटसाठी गणेश सुतार यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. षटकार ठोकलाय साहिल बस्री यांनी. आणखीन एक लॉफ्ट केलाय स्क्वेअर लेग रिजनला. घोषांकी क्षेत्र आहे. डिक्लेअर स्वरूपात एकच धाव प्राप्त होईल. नक्कीच पाहिलं गेलं तर या मैदानाचा थोडासा अडथळा आहे, नाहीतर नक्कीच या चेंडूवर देखील 6 धावांची मोहर लगावली असती. साहिल बस्री याच्या बॅटमधून पायावरचा चेंडू होता, मनगडच्या सहाय्याने वळवला. सर भेटलाय मॅच बॉल आलेला आहे. चला मॅच बॉल घ्यायचा आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते स्पार्टन बॉयज या संघाच्या माध्यमातून या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये. साहिल बस्रे यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केलेत. यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट झालाय. लाऊड अपील पाहायला मिळालं, परंतु फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये परततोय. दोन्ही बाजूंनी पाहिले तर समर्थक मात्र भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळतात पृथ्वीराज स्पोर्ट्स आणि स्पार्टन बॉयज संघाचे. यावेळी मात्र डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा. अवांतर धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावफलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 6 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असणार आहेत. मेगा फायनलचा सामना आपण पाहतो. एका बाजूला स्पार्टन बॉयज तर दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज स्पोर्ट्स. या 2 बलाढ्य संघादरम्यान ही लढत. लोअर फुल टॉस चेंडू मनगडच्या सहाय्याने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केले. उर्वरित काम मात्र क्षेत्ररक्षक पूर्ण करेल. फेकी होईल तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. आशिष बसरे याच्या प्रत्येक षटकाराला आनंदा बसरे यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बक्षीस लावलं आणि त्यानंतर मात्र चेंडूला डिस्पॅच केले आउट ऑफ द पार्क. आणखीन एक क्रॅकिंग षटकार. मागच्या सामन्यामध्ये देखील आशिष याच्यावरती बक्षीस लावला आणि त्यानंतर षटकार ठोकला. या सामन्यामध्ये देखील बक्षीस पुकारलं गेलं आणि आशिष याने षटकार ठोकलाय. अर्थातच काय जेवढं बक्षीस लावणार तेवढं आशिष षटकार ठोकणार. धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा स्कोर कार्ड वरती. 16. निशांत महाजन याच्या प्रत्येक विकेटसाठी गणेश सुतार याच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच काल दिवसभरामध्ये ज्या गोलंदाजाने अक्षरशः आपल्या गोलंदाजीने भल्या फलंदाजांची झोप उडवली, तोच गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला अपकमिंग रायझिंग स्टार साहिल बस्रे. हा पाम पुल पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. 1 बाउन्स ओव्हर तो सीमारेषा पार. साहिल बस्रे याच्या बॅटमध्ये होतोय ब्रँडेड चौकार. बॉयज या संघाच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय साहिल बस्रे अपकमिंग रायझिंग स्टार. षटकारांचा बेताज बादशाह. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. एकच धाव मिळणाऱ्या एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकेल. धाव फलक जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. दरम्यान स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय
आशिषाच्या प्रत्येक षटकाराला 1001 रुपयाचं कॅश प्राइज स्पार्टन बॉयज या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय. नक्कीच अक्षय याच्याकडून थोडेसे एफर्ट्स कमी मिळाले. झेल घेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते परंतु स्वतः थांबला आणि त्यानंतर मात्र एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. यावेळी मात्र सुरेख चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळतोय. हीच निशांत याच्या गोलंदाजीची खासियत आहे, वैविध्यता आहे. बावीस आकड्यावरती धावफलक जाऊन स्थिरावलेलं पाहायला मिळतंय. बऱ्याच कालावधीनंतर एक डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा चौथा चेंडू डॉट बॉल होता आणि दुसऱ्या षटकाचा चौथा चेंडू देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजे तर काय समीकरण. मिस टाइम स्ट्रोक आहे. संधी क्रिएट झाले. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल टिपला गेलाय. फलंदाज होतोय झेलबाद. पहिला मोठा धक्का स्पार्टन बॉयज या संघाला. साहिल बसरे महत्वाच्या सामन्यामध्ये विकेट देऊन माघारी परततोय. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती स्वतः कर्णधार शुभम सुतार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटचं पतन जरूर झालंय. 22 या आकड्यावरती पहिला धक्का दिलेला आहे निशांत याने. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने. फलंदाज होतोय झेलबाद. काय झेल टिपलाय पहा. मागच्या सामन्यामध्ये देखील शुभम याला खातं खोलता आलं नव्हतं. या सामन्यामध्ये देखील खातं खोलता आलेलं नाही. आणखीन एक विकेटचं पतन. शुभम सुतार बॅक टू द पवेलियन. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. साहिल बसरे याचा जो झेल टिपलेला आहे छोटा क्षेत्ररक्षक. बाळा नाव काय तुझं? छोटा क्षेत्ररक्षक साहिल बसरेचा झेल टिपलेला. प्रज्वल पाटील याला अनिल वाघमारे यांच्या माध्यमातून झेलसाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. सामना संपल्यानंतर कॅश प्राइज दिलं जाईल. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 16 धावा धावफलकावरती होत्या. तदनंतर मात्र निशांत गोलंदाजीसाठी आले आणि स्पार्टन बॉयज संघाला शांत केलं गेलं. 6 धावा देऊन 2 गडी गारद केलेले आहेत स्पार्टन बॉयज संघाचे. हुकमाचे एक्के आता मात्र पॅव्हलियनच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22 धावा. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अमोल्याचा अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. 1983च्या वर्ल्ड कप मध्ये ज्या पद्धतीने कपिल देवने झेल टिपला होता फायनलच्या सामन्यामध्ये, त्याच पद्धतीचा झेल आपल्याला अमोल्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवनाथ
झेलचे पैसे जमा झालेले आहेत. प्रज्वल आपण हात वरती करायचा आहे. तिकडे वरती नितीन दादा आहेत बघ, नितीन दादांकडे पैसे जमा झालेले आहेत. पुन्हा एकदा स्कोअर लेग रिजनला घोषांकित क्षेत्र आहे. डिक्लेअर स्वरूपात एकच धाव प्राप्त होईल. मिळणाऱ्या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. नक्कीच पाहिलं गेलं तर मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती याच खेळाडूने. दोन धावा आहेत. चला डिक्लेअर स्वरूपात दोन धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. धाव फलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून तिसरे षटक घेऊन तुकाराम थोरवत. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. स्कोअर लेग रिजनला नैसर्गिक अडथळा आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. तर आशिष याने षटकार मारला तर 101 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे आनंदा बसरे यांच्या माध्यमातून. आणि षटकारांची हॅट्रिक केली तरी देखील आनंदा बसरे यांच्याकडून 1001 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बक्षिसांची खैरात आहे दोन्ही संघांवरती पाहिलं गेलं तर. म्हणूनच हे 15वे पर्व आपण पाहतो यशस्वीरित्या पूर्ण होताना. अकुट टप्प्याचा चेंडू शॉट ऑन पुल केलाय. यावेळी देखील घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. चला पंच दोन धावा घोषित केल्या गेल्यात तर दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. आशिष बसरे एका हातीने मात्र खिंड लढवतोय. ज्या पद्धतीने शत्रूंसोबत दोन हात करताना बाजी प्रभूंनी खिंड लढवली होती पावनखिंडीमध्ये, त्याच पद्धतीने अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण सूरज जाधव याच्या माध्यमातून नक्कीच दोन धावा वाचवल्या गेलेल्या आहेत. दोन धावेने धावफलक पाहिले तर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. नक्कीच पाहिलं गेलं तर आशिष बसरे याच्या खांद्यावरती या सर्व डावाची सूत्रे मात्र त्याच्या हाती असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीला आलेला हा फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल आणि खराब चेंडूला षटकार ठोकतोय. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र गोलंदाजाने सर्व शरीराचा वेध घेतलेला पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. आशिष बसरे यांनी जर सलग 3 षटकार खेचले तर अनिल वाघमारे यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बक्षिसांची खैरात आहे आशिष बसरे याच्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. उडवला मिस टाइम स्ट्रोक आहे. संधी क्रिएट झाली. पुन्हा एकदा प्रज्वल पाटील झेल खाली. यावेळी मात्र नक्कीच थोडेसे फंबल झाले. सूर्याची किरण डोळ्यावर पडली त्यानंतर मात्र झेल धरणीला दाग गेला. परंतु एफर्ट्स मात्र लाजवाब होते. जरा प्रज्वल साठी जोरदार टाळ्या होतील मित्रांनो. युवा खेळाडू आहे. नक्कीच सूर्यकिरण जर डोळ्यावर पडलं नसतं तर हा झेल देखील त्याने टिपला असता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 32 धावा. वैयक्तिक कोठ्यातील दुसऱ्या संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा कर्णधाराने निशांत याच्या खांद्यावरती धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आणले. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 32 धावा. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण सूरज याचं पाहायला मिळतंय. फेकी देखील लाजवाब. या फटक्यावरती एकच धाव प्राप्त होईल. मिळणाऱ्या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 33 आकड्यावरती. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आशिष बसरे याला. नगरसेवक बाबू पवार. स्ट्रायकिंग एंडला आशिष आहेत.
यावेळी आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार. आशिषाच्या बॅट मधून येतोय उत्तुंग क्रॅकिंग षटकार. डीजे या षटकाराबरोबरच धावफलक जाऊन पोहोचेल 39 या आकड्यावरती. निशांत याच्यावरती आक्रमण चढवलेलं पाहायला मिळतं, परंतु निशांत देखील काही कमी नाही, एक चांगल्या दाटणीचा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा उडवला आडव्या बॅटने, बॅक टू बॅकचा कन्झिक्युटिव्ह दुसरा बिग हिट, बिग ब्लास्ट षटकार, सिक्सर. अजून एक जर सलगचा तिसरा षटकार मारला तर अनिल वाघमारे यांच्याकडून 500 आणि आनंदा बसरे यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. षटकार यांची हॅट्रिक होईल का? यावेळी मात्र स्कोअर लेग पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. सलगचा तिसरा षटकार येणार का? नाही. यावेळी मात्र स्वतःला सावरले, तदनंतर मात्र एक चोरट्या स्वरूपात चिकी सिंगल प्राप्त होते. या सिंगलने धावफलक पुढे सरकेल, धावफलक जाऊन पोहोचेल 47 त्या आकड्यावरती. 47 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 47 धावा. चांगली फलंदाजी करतोय आशिष बसरे, आपल्या संघासाठी सलामीला आलेला हा फलंदाज एका बाजूने खिंड लढवतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी बॅकफुटला गेले आणि राजेश बसरे अप्पा यांच्या बॅट मधून कडक कडकडीत प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार. टोकलाय आणखीन एक येलूर प्रीमियर लीग खणखणीत षटकार. थँक्यू. या षटकाराबरोबरच स्पार्टन बॉयज संघाचं अर्धशतक फलकावर. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र धाव घेण्यापासून थांबवलंय आशिष याला. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 53 धावा, 53 रन्स ऑन स्कोर कार्ड, 53. अखेरच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या स्कोर कार्ड होती 53 धावा. चांगली फलंदाजी सुरू आहे आशिष आणि राजेश यांच्या माध्यमातून. पहिली 2 गडी बाद झाले, तदनंतर मात्र चांगला डावाला आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलाच बॉल लॉब केलाय समोरच्या दिशेने, व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन जातोय षटकार.
चेंडू सीमारेषा पार गेला षटकारासाठी. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. या 6 धावीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 59 या आकड्यावरती. 59 रन ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा लॉफ केलंय आडव्या बॅटने. आणखीन एक आक्रमण, आणखीन एक हल्ला, बॉलला पाठवलंय लांब लांब लांब. सिक्सर, षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. पुन्हा एकदा लोड फुल टॉस आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अमोल आहे. झेल काळी झेल धरली दान. महत्वाच्या सामन्यामध्ये दिले गेलेली 2 जीवनदान खूप महागात ठरणार आहेत पृथ्वीराज स्पोर्ट्स संघासाठी. आशिष बसरे याने जर या सामन्यामध्ये अर्धशतक लगावलं तर आनंदा बसरे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पुन्हा एकदा उडवलाय, बॉलला पाठवले. खतरनाक, षटकार. ती 47 या आकड्यावरती खेळतोय. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक होणार का आशिष बसरे याच्या नावावर? चार चेंडू झालेले आहेत. 4 बॉल झालेले आहेत. काय फलंदाजी करतोय पहा आशिष. सलामीला आलेला फलंदाज आग ओकणारी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक षटकार आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकलंय आशिष बसरे. जरा बॅट उंच करायचे मित्र. आशिष साठी जरा जोरदार टाळ्या होऊ देत. आशिष साठी जरा जोरदार टाळ्या होऊ देत. या स्पर्धेतलं पहिलं काय लाजवाब फलंदाजी केली पहा. कॅच सोडले आणि तदनंतर अर्धशतक लगावलं गेलं. 3 झेल सुटलेत या षटकामध्ये. आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केले गेल्या तब्बल 26 धावा. येलूर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 15 मधील सर्वात महागडं षटक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, अवांतर धावेचा इशारा आणि या धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 80 धावा. 80 धावा स्कोर कार्ड वरती लगावले गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा उडवलाय, लॉप केलाय. यावेळी कोणतीही चुकी नाही. फलंदाज आशिष झेलबाद होतो. आशिष याची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट होऊ देत मित्रांनो. अर्धशतकवीर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय आशिष बसरे. वेल प्लेड. नक्कीच सूरज याने कौतुकाची थाप देखील दिलेली पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे. अर्धशतकवीर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. स्पार्टन बॉयज संघाचा हुकुमाचा एक्का. महत्वाच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करायचे याचं उत्तम उदाहरण अर्थातच आशिष बसरे. नवीन फलंदाज विश्वजित मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती
तब्बल 80 धावा या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या नोंदवलेली आहे स्पार्टन बॉयज या संघाने. अद्यापही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 100 पार होणार का? येणारे 6 चेंडू नक्कीच सांगून जाणार आहे. स्ट्रायकिंग एंडला राजेश बसरे आप्पा, नॉन स्ट्रायकिंग एंडला विश्वजित आणि अखेरच्या षटकाची गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी नवनाथ महाजन आलेले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवलाय. सूरज याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नॉन स्ट्रायकर एंगलला फेकी पाहायला मिळाली. एकच धाव पूर्ण होईल. मिळणाऱ्या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 81 या आकड्यावरती. 81 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 81 धावा स्कोर कार्ड वरती लगावले गेलेले आहेत. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अखेरच्या षटकामध्ये. नवनाथ याच्या माध्यमातून 3 चेंडू रिलीज केले गेलेत. खर्च केले गेलेत केवळ एकच धाव. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळी अप्रतिम कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. बॅकफुट वरून बॅकफुट पंच. कमालीचा फटका. आणखीन एक क्रॅकिंग षटकार. पुन्हा एकदा उडवला. लॉफ्ट केलाय. काव कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून नाही चेंडू ट्रॅव्हल होत. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण. 3 धावा पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेने धाव फलक पाहिलं तर 90 पार करतोय. 90 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. अद्यापही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 90 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावले गेलेत स्पार्टन बॉयज संघाच्या माध्यमातून. अखेरचा चेंडू शिल्लक या पहिल्या सत्राचा पहिल्या डावाचा. अखेरच्या बॉलवरती फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉल खाली. मिस जजमेंट. नो मॅन्स लँड मध्ये वॅकेन्स एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 92 धावा स्कोर कार्ड वरती. जिंकण्यासाठी 93 धावांची गरज. 36 चेंडू बनवावे लागतील. 93 धावा विजयासाठी.
जिंकण्यासाठी गरज असेल 93 धावांची. 36 चेंडू 93 ची गरज. सलामीला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सूरज जाधव, नॉन स्ट्रायकिंग एंडला अमोल थोरवत, नॉन स्ट्रायकिंग एंडला 36 चेंडूंमध्ये 93 धावांची गरज असताना सलामीला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कशा पद्धतीने या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. बस्त्रे यांच्या प्रत्येक विकेटला 501 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बाबू सूर्यवंशी आणि कुणाल सूर्यवंशी यांच्या माध्यमातून. तसेच संदीप बस्त्रे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 101 रुपये आणि हॅट्रिक साठी 501 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सन्माननीय श्री अनिल वाघमारे यांच्या माध्यमातून. स्पार्टनचे जे खेळाडू आहेत त्यांना कृपया विनंती आपण खाली बसून घ्यायचं, जे बाउंड्रीच्या बाहेर आहेत त्या खेळाडूंना. 36 चेंडूंमध्ये 93 धावांची गरज. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिल्याच बॉल वरती घणाघाती प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. सूरज जाधव सेट ऑन फायर, ब्रँडेड षटकार. याच बॉल वरती आपले इरादे स्पष्ट केलेत. या रनचेस मध्ये आम्ही हलक्यात घेणार नाही हे पहिल्या चेंडूवरती सांगितलंय. पुन्हा एकदा उडवलाय, लॉफ्ट केलाय, बॅक टू बॅकचा कन्सिक्युटिव्ह दुसरा ब्रँडेड षटकार. पहिल्या 2 चेंडूंमध्ये लागोपाठचे 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज निघाले तर आपल्या रनवेवरून. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू. मिनी हेलिकॉप्टर काऊ कॉर्नरच्या दिशेने धन 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 करत जमिनीला आग लावत चेंडू चाललाय सीमा पार. आणखीन एक क्रॅकिंग चौकार. आकड्यावरती पहिल्या डावामध्ये ज्या पद्धतीने सुरुवात केली होती त्याच पद्धतीने दुसऱ्या डावाला देखील प्रारंभ केलाय. शंखनाद फुंकलं गेलंय. विजयाचे शंखनाद आहेत का उडवण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र गोलंदाजाने चपळाई दाखवली. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. मिडऑफचा क्षेत्ररक्षक लॉंगॉनला घेतला जातोय आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दिशेने पाठवला जातोय. गोलंदाज निघालेत पुन्हा एकदा. बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच. कमालीचा फटका.
कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू होईल फरार, सीमा पार, चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोअर कार्ड वरती तब्बल 20 धावा. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मेगा फायनलच्या सामन्यातील अर्धशतकवीर अर्थातच आशिष बसरे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 धावा स्कोअर कार्ड वरती. आशिष निघालेत आपल्या गोलंदाजीच्या रनवेवरून. राईट आर्मर राऊंड द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय. नैसर्गिक अडथळा आहे नक्कीच. पाहिलं गेलं तर एकच धाव पूर्ण होईल. या फटक्यावरती मिळणाऱ्या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. बॅटची कडा घेतले स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होईल, धावफलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. लोअर फुल टॉस चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले साहिल्याच्या माध्यमातून, परंतु त्यांना देखील बीट करत चेंडू चाललाय सीमारेषा पार. आणखीन एक उत्तुंग षटकार. खेळण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे. पहिल्या विकेटचं पतन. अमोल थोरवत बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का बसतोय टीम पृथ्वीराज स्पोर्ट्स संघाला. नवीन फलंदाजी नेट नंबर 3 वरती नवनाथ महाजन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण आहे, फलंदाज जलबाद. आणखीन एक विकेटचं पतन. नवनाथ महाजन शून्याचा चष्मा घालून माघारी परततोय.
सुरेश जाधव याच्या प्रत्येक षटकारासाठी गणेश सुतार यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. विकेट हॅट्रिक मिळवली तर आनंदा बस्त्रे यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आशिष साठी ऑन हॅट्रिक आहेत. नक्कीच अर्धशतकाने एकाच सामन्यामध्ये हॅट्रिक करतील का? नाही. यावेळी मात्र हॅट्रिकची संधी हुकलेली पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोअर कार्ड वरती 14च्या सरासरीने 28 धावा. संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राजेश बसरे आप्पा. आणखीन एक अनुभवी गोलंदाज स्पार्टन बॉयज संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. या लीग मध्ये सर्वात जास्त बोली लागलेले खेळाडू आहेत राजेश बसरे आप्पा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडला सूरज जाधव. पहिलाच बॉल डाव्या इष्टीच्या बाहेरचा अवांतर घोषित केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 ते आकड्यावरती. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगली सुरुवात पाहायला मिळाली परंतु लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट देखील आलेले पाहायला मिळाल्या पृथ्वीराज स्पोर्ट्स संघाच्या. लोअर फुल टॉस चेंडू त्याचा खरपूस घेतलाय समाचार. चेंडू जाईल सीमारेषा पार. सूरज जाधव याच्या बॅट मध्ये येतो एक क्रॅकिंग षटकार. फलक जाऊन पोचेल 35 या आकड्यावरती. आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. एकच धाव प्राप्त होईल. मिळणाऱ्या एका धावेने धावफलक जाऊन पोचेल 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आकाश चव्हाण न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 वरती. पहिलाच बॉल उडवलाय. एकच धाव प्राप्त होईल. या देखील फटक्यावरती वारंवार पाहिले गेले तर स्क्वेअर लेगच्या दिशेने फलंदाजांना चेंडू टोलवायचे आहेत परंतु तिकडे मात्र घोषांकित क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले पाहायला मिळेल. याही वेळी बॅकफुटवरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज होतोय जलबाद. आणखीन एक विकेटचं पतन. सूरज तिसऱ्या आकड्यावरती तिसरा धक्का बसलेला आहे. सूरज याच्या स्वरूपात. निशांत आलेत फलंदाजीसाठी. चला डेलिब्रेट आहे. नक्कीच रन धरली जाणार नाही. चला नॉन स्ट्रायकर आपण पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड कडे जायचं आहे.
धावसंख्या स्थिर आहे 37 या आकड्यावरती. चांगली सुरुवात झाली होती पृथ्वीराज स्पोर्ट्स संघाची, परंतु तदनंतर कालांतराच्या अंतरावरती विकेट गेलेल्या पाहायला मिळाला. हाकू टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र वेगावरती स्वार होऊन गोलंदाज राजेश बसरे आप्पा यांच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोअर कार्ड वरती 37 धावा. अरे 18 बॉल जिंकण्यासाठी गरज असेल 56 धावांची. 18 चेंडू 56 धावा, आणि या 56 धावा जर कोणी बनवल्या आहेत तर त्या आशिष बसरे यांनी बनवलेल्या पाहायला मिळालेत. आणि त्या 56 धावा आता मात्र जिंकण्यासाठी गरज असणार आहे. येणारे 18 बॉल 56 ची गरज. चला जरा मामा थोडे बाहेरून या, सामना सुरू आहे. 18 बॉल 56 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल बसरे, अपकमिंग रायझिंग स्टार. पहिलाच बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. समीकरण बदललं जातं. येणारे 17 बॉल 56 ची गरज. 17 चेंडू 56 चं इक्वेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा साहिल निघालेत आपल्या गोलंदाजीच्या रनवेवरून. आणखीन एक आखू टप्प्याचा चेंडू. एकच धाव प्राप्त होईल या फटक्यावरती. समीकरण बदलले जाते. येणारे 16 बॉल 55 ची गरज. 16 चेंडू 55 धावा. आशिष बसरे सारखी फलंदाजी करावी लागणार आहे निशांत याला. फुलरलेनचा चेंडू शफल झाले, त्यानंतर चेंडूला पाठवले सी कॉर्नरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट, जमिनीला आग लावत सीमापार. आणखीन एक चौकार. असं काही नाही. 15 चेंडू 51 ची गरज. लॉप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. निशांत महाजन यांनी जर सलग 3 षटकार खेचले तर 501 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे अनिल वाघमारे यांच्या माध्यमातून. 14 चेंडू 51 ची गरज. गोलंदाज निघालेत. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडला, त्यानंतर चेंडूने काटा बदलला, गरकन वळण घेतलेलं पाहायला मिळालं. डॉट बॉल होतो. समीकरण बदललं जाते. येणारे 13 बॉल 51 ची गरज. 13 चेंडू 51 धावा. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या, त्यानंतर थोडंसं वाटलं होतं की या सामन्यामध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत लढत पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी केलेला कमबॅक स्पार्टन बॉयज संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. हाकू टप्प्याचा चेंडू समालोचन कक्षाच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. समीकरण बदललं जातं. येणारी 12 बॉल 45 ची गरज आहे. 12 चेंडू 45 धावा बनवायच्या आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय आशिष बस्त्रे याला पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. समीकरण बदललं जाते. येणारे 11 बॉल 44 ची गरज. 11 चेंडू 44 धावा. लॉफ केलाय फटका सुरेख खेचलाय सीमारेषा पार. निशांत त्याच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. समीकरण बदललं जातं. येणारे 10 बॉल 38 ची गरज आहे. मार्तंड जाधव यांच्या माध्यमातून निशांच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. डॉट बॉल येतोय. समीकरण बदलतं. येणारे 9 बॉल 38 ची गरज. येणारे 9 चेंडू 38 ची गरज. विकेट पद्धत आली त्याचा वापर करून फटका चढवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. समीकरण बदलतंय. 8 बॉल 37 ची गरज. काय पाठीमागे साऊंड लावलंय 37 ची गरज. विजयाच्या समीप आहेत स्पार्टन बॉयज हा संघ. उडवलाय लॉफ्ट केलाय. मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात लांब षटकार ठोकलाय आकाश चव्हाण. बॉल घालवूनच टाकलाय. हॅलो मारा लेकिन सॉलिड मारा. लई लांब मारला बाबा. चला बॉल दे बॉल. आलेला आहे चेंडू आलेला आहे. चला 7 बॉल मध्ये 31 ची गरज आहे. 7 चेंडू 31 ची गरज. खालचा साऊंड जरा बंद करा घेऊ. स्वामी ऑडिओ आकाश भोपळे. 7 बॉल 31 ची गरज. गोलंदाज निघालेत. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न आहे. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकच धाव प्राप्त होईल. षटक संपतंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 63 धावा. 6 चेंडू 30 ची गरज. येणारे 6 बॉल 30 ची गरज. येणारे 6 बॉल 30 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल बस्त्रे यांच्या खांद्यावरती जबाबदारी. स्ट्रायकिंग एंडला आकाश चव्हाण आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला निशांत. सहा चेंडू 30 ची गरज. 5 उत्तुंग षटकारांची गरज आहे पृथ्वीराज स्पोर्ट्स संघाला सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल दांडी 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 गुल सक्सेसफुल. आता
हॅलो स्पार्टन बॉयज कर्णधार जरा साऊंड बंद करायला लावा. पाच षटकार मारले तर ज्ञानदेव पाटील यांच्याकडून तब्बल 30,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. डॉट बॉल आलेला आहे. सामना जवळपास आता स्पार्टन बॉयज संघाच्या खिशामध्ये. 4 चेंडू 30 ची गरज. येणारे 4 चेंडू 30 धावांची गरज. राजेश बस्त्रे आप्पा आपल्याला विनंती, सामना संपल्यानंतर लगेचच आपण समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. 4 चेंडू 30 ची गरज. गोलंदाज निघालेत. चांगला चेंडू डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू 30 धावा. व्हाईट बॉल येतोय. समीकरण बदलत आहे. 3 चेंडू 29 ची गरज. तीन चेंडू 29 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते बापू यांच्या माध्यमातून. येणारे 2 बॉल 28 ची गरज. डॉट बॉल येतोय. एक बॉल 28 ची गरज आहे. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. येलोर प्रीमियर लीग पर्व 15व आणि या 15व्या पर्वाचा मानकरी ठरतोय स्पार्टन बॉयज हा संघ. प्रथम क्रमांकाचा मानकरी चॅम्पियन संघ ठरतोय. कर्णधार शुभम सुतार याचा संघ अर्थातच स्पार्टन बॉयज या येलोर प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ ठरतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स स्पार्टन बॉयज. झालेल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय आशिष बसरे.